श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहे उपासनेचे महत्त्व. आपण कोणत्याही देवाची सेवा करा, पण ती सेवा नित्य नियमाने व्हायला पाहिजे, तरच त्याचे आपल्याला फळ मिळेल. तर त्या उपासनेचे महत्त्व काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग बघूया. तर सगळ्याच संतांनी उपासनेचे अनन्यसाधारण असे महत्त्व सांगून ठेवलेले आहे. उपासना म्हटली म्हणजे ती नित्यच करायला पाहिजे किंवा गेली पाहिजे. जसं आपण महाराजांची नित्यसेवेमध्ये 3 अध्याय आणि 11 माळी हे आपण कुठेही असू, आपल्या घरी असू, नातेवाईकांकडे गेलो असू किंवा दुसरीकडे कुठेही असू, पण ती सेवा झालीच पाहिजे. आता उपासना म्हणजे काय, तर उप म्हणजे जवळ आणि आस म्हणजे असणे. असं म्हणजे उपासना म्हणजे जवळ असणे. नेहमी साधकाने आपले मन उपास्य देवतेच्या चरणी ठेवले पाहिजे. म्हणजे आता जसं महाराजांची सेवेमध्ये आपण आलोय, तर महाराज हे अधिष्ठान असायला पाहिजे. आपण इतर देवांची सेवा करू शकतो, पण आपलं जे दैवत आहे ते कुठलं एक असं एकाला समर्पित असलं पाहिजे. आपली उपासनेला दृढ चालवावे, भूतेव संतांशी सदा नमावे, सत्कर्मयोगी वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे, असे आपण प्रसादाच्या ओव्यांमध्ये म्हणत असतो. कोणती उपासना निष्ठेने एकाग्रतेने चालवावी असा त्याचा मतितार्थ होतो. उपासनेत दृढ निश्चय असायला पाहिजे आणि एकाग्रताही असायला हवी. श्री शंकराचार्यांनी या विषयावर भाष्य करताना असे म्हटले आहे की उपासना नाम यथा शास्त्रम उपास्यार्थस्य विषयीकरणेन सम्यक्ष मुषगम्यम तैलधारा वत्समान प्रत्यय प्रवाहेन दीर्घकालम यदासनम तदुपासना मासच्छते. अर्थ असा आहे याचा की तेलाची धार ज्याप्रमाणे खंडित न होता एकसारखी सतत चालत असते, त्याचप्रमाणे उपासकाने उपास्याच्या समीप राहून मध्येच विच्छेद न पावता चिंतनाने प्रवाहात एकाग्र होणे अथवा तसा प्रयत्न करणे म्हणजे उपासना. बघा, स्वामींच्या सेवेत किंवा इतर कुठलेही तुम्ही ज्याही सेवेत असाल, तर सेवेत येणे खूप सोपे आहे आणि सेवेतून निघून जाणे त्यापेक्षा सोपे आहे. पण स्वामींच्या सेवेत जर टिकून राहिलो आपण, तर आपण खरे स्वामी भक्त. त्याची आपण अशी खूण मानू शकतो. स्वामी खूप अनुभव देतात. कधी कधी आपल्या मनासारखे होत नाही, म्हणून आपण स्वामींवरची श्रद्धा कमी होऊ देऊ नये. आपल्यासाठी जे चांगले असेल तेच आपल्याला स्वामी देतात. आपण आहे त्या क्षणाचा विचार करतो, पण स्वामी आपल्या पूर्ण जीवनाचा विचार करून आपल्यावर कृपा करत असतात. म्हणून कधी कधी अशक्य ते शक्य होते, तीच स्वामी कृपा होय. पण ते आपल्याला सूक्ष्म गोष्टी ह्या जाणवत नाही किंवा आपण आपल्या तंद्रीमध्ये इतके मग्न असतो की आपण ते जाणून घेत नाही किंवा आपल्या स्वतःला जाणवू देत नाही. स्वामी जगाचे चालक आहेत, मालक आहेत, पालक आहेत. त्यांच्या इच्छेशिवाय झाडाचे पान देखील हालत नाही. त्यामुळे आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण त्यांच्या इच्छेप्रमाणे जावा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे. स्वामी म्हणतात, आयुष्यात काय गमावलं यापेक्षा आयुष्यात काय मिळालं यात आनंद माना आणि मिळालेलं कसं सांभाळून ठेवता येईल याचा विचार आणि त्यासाठी प्रयत्न करा. आता उपासनेचे मुख्य 2 प्रकार आहे. एक म्हणजे सकाम उपासना आणि दुसरी म्हणजे निष्काम उपासना. सकाम उपासना ती जी मानवी जीवनाच्या प्रवाहात निरनिराळ्या प्रकारच्या अडचणी येतच असतात. काही वेळेला प्रयत्न करून सुद्धा आपल्याला यश मिळत नाही. अशा अपयशावर मात करण्यासाठी किंवा मनोरथ पूर्ण होण्यासाठी ज्या उपासना केल्या जातात त्याला सकाम उपासना असे म्हणतात. आणि दुसरी म्हणजे निष्काम उपासना. कोणत्याही फलाची अपेक्षा न करता जी उपासना केली जाते त्याला आपण निष्काम उपासना म्हणतो. या उपासनेत संध्या वंदनादी सर्व नित्य उपासना येतात. 24 तासांतून तरी रे थोडासा तरी स्मर हरी रे, ज्याने तुझसाठी विश्वाचा बाग फुलविला जीवनतेचा, त्याला आठव अंतरी रे थोडासा तरी स्मर हरी रे. हे जे आहे हे व्यंकटेश महाराजांच्या भजनातील एक पद आहे. याचा अर्थ असा होतो की 24 तासातील एक क्षण निवड, तो फक्त तू माझा असला पाहिजे. ज्या ब्रह्मांड नायकाने आपल्यासाठी हा जीवनरूपी बाग फुलवला आहे
त्याला योग्य आकार देण्यासाठी आपल्या दैनंदिन आयुष्यातील काही क्षण त्या भगवंतासाठी आपल्याला व्यतीत करायचे आहे. म्हणजे या मिळालेलं आयुष्य जो मनुष्य देह आहे याचे सार्थक करायचे आहे. ते नुसतंच नोकरी व्यवसाय इतकंच आपलं ध्येय असावं का? तर नाही. श्री शंकराचार्य म्हणतात, उपासनम नाम विजातीय प्रत्ययानंतरी सजातीय प्रत्यय प्रवाह. त्यांना हेच सांगायचे आहे, आपण थोडेसे चिंतनाला बसलो की देवाला सोडून आपला मुलगा, आपला नातू, आपली बायको, पोरगी म्हणजेच संसाराकडे आपले लक्ष वेधू लागते. ते तसे इतर ठिकाणी न जाता आपल्या आराध्य देवतेकडेच लागावे, म्हणजे साधली उपासना. उपासनाचा मोठा आश्रयो उपासे विन निराश्रयो, उदंड केले तरी तो जयो प्राप्त नाही. समर्थांची नाही पाठी तयाशी भलताच कुटी, या कारणे उठाउठी भजन करावे. भगवंत पाठीशी असला की कार्यात यश येणारच, आणि तो आपल्या पाठीशी नेहमी राहावा असं ज्यांना वाटत असेल त्यांनी आपल्या उपास्य दैवतेची उपासना कधीही सोडू नये. मग ते कोणीही असो, महाराज असो, गजानन महाराज असो, आपली कुलदेवी असो, ज्याला पण आपण आपलं आराध्य दैवत मानतो, ते कोणी पण असो, त्यांची उपासना आपण कधीही सोडू नये. स्वतः भगवान श्री मारुती राया त्यांच्या उपासनेतून श्री रामरायाशी समरूप झाले होते. एकदा असे झाले, सीतामाता मारुतीरायाला भेट म्हणून मोत्यांची माळ देते. तेव्हा मारुतीराया त्या माळेचा स्वीकार करायच्या आधीच ती माळ तोडून त्यातील प्रत्येक मणी पाहू लागतो. माता सीता त्यांना विचारते की, अरे हनुमंता, मी दिलेल्या भेटीचा असा अपमान का करतो आहेस? त्यावर हनुमंत उत्तर देतात, यातील एकही मनीत मला माझे प्रभू श्रीराम दिसत नाहीत, त्यामुळे माझ्यासाठी या भेटीचे मूल शून्य आहे. तेव्हा सीता माता भगवंत हनुमानाला विचारते, तुझ्या या शरीराचे काय? यात कुठे आहे श्रीराम? तेव्हा हनुमान आपल्या हृदयात वसलेले प्रभू श्रीराम त्यांना दाखवतात. ते आपल्याला माहीतच आहे, आपण चित्रामध्ये पण बघतो की हनुमंतांनी अशी हृदय फाडून त्याच्यामध्ये प्रभू श्रीराम आणि माता सीता असलेलं एक चित्र दिसतं आपल्याला. तर ही अशी ती कथा आहे. तर ही झाली मारुतीरायांची प्रभू श्रीरामाप्रतीची उपास्य भक्ती. उपासनेबद्दल अजून महत्त्व सांगायचे झाले तर श्री समर्थ रामदास स्वामींनी प्रभू रामचंद्राची उपासना उत्सव सुरू केले. आपल्या सामर्थ्यानुसार त्यांनी हे राष्ट्र संघटित केले. संगे शक्ती कलो युगे, ही तर त्यांनी अगदी गाठ मारलेली होती. उपासना आणि शिकवण यांनी सर्व समाज भारून टाकला. इतके संघटन कौशल्य कुठेच दृष्टीत पडत नाही. कल्याणकरी रामराया जनहित वेवरी, वाईटांचा संहार करण्याकरिता तू आपले सामर्थ्य दाखव, हा नाराज त्यांनी त्या काळात दिला असे म्हणायला हरकत नाही. संसारातील सुनामी लाटा भ्रमिष्ट करती अज्ञ जीवा, आधाराची उपासना ही अतर्क घडवी सारी किमया. माणसाने नेहमी दुःखाची वजाबाकी करावी, म्हणजे सुखाची बेरीज बरोबर होते. ही एक प्रकारे डोळस उपासनाच आहे. सध्याच्या काळात तर उपासना करण्याची आपल्याला चालून आलेली संधी आहे, कारण हा कलियुग आहे. त्याचे आपल्याला सोने करायचे आहे. कारण स्वतः भगवान विष्णूंनी कलीला सांगितलेले आहे की तुझ्या काळामध्ये जोही माझे नामस्मरण करेन, मी त्याला धक्काही लागू देणार नाही, तो तरेल. म्हणून आपल्याला जेवढी उपासना करता येईल तेवढी उपासना आपल्याला करायची आहे, आणि ती आपल्याला स्वतःसाठी करायची आहे. देह हा नश्वर आहे, परंतु आत्म्याला मोक्ष प्राप्त करण्यासाठी, आत्मा परमात्म्यामध्ये लीन करण्यासाठी आपल्याला उपासना ही करायची आहे. आणि त्यामध्ये खंड पडू द्यायचा नाही आहे. आज केली, 2 दिवस नाही केली, तिसऱ्या दिवशी केली, यामुळे भगवंत प्राप्त होत नसतो. तर त्यामध्ये सातत्य हे अतिशय महत्त्वाचे. कुठलीही घ्या तुम्ही, परीक्षा जर काढायची असेल तर आपल्याला सातत्याने अभ्यास करावा लागते. कुठली एखादी कलाकृती जर आपल्याला त्यामध्ये प्रवीण व्हायचं असेल तर आपल्याला रोजचा सराव हा लागतो. त्यासारखेच आपली ही उपासना असते, जी नित्यक्रमाने आपल्याला करायची असते. तुमची उपासना कधीच निष्फळ जात नाही. योग्य वेळी फळ हे मिळतेच. आपल्याला वाटते की उपासना फळ का देत नाही, तर माधवाचार्य यांनी, थोर गायत्री उपासक आहेत हे, यांनी वृंदावनात त्यांनी सलग 13 वर्ष गायत्रीचे अनुष्ठान मांडलं. पण 13 वर्षात अब्जावधीचं जप होऊनही ना त्यांना आध्यात्मिक उन्नती दिसली ना भौतिक लाभ. हतोत्साही होऊन ते काशीस आले आणि इथे तिथे पिसाटाप्रमाणे भटकू लागले.
3-4 महिने असे गेल्यावर त्यांना एक अवधूत भेटला. परिचय काढला तसं माधवाचार्यांनी त्यांना आपली व्यथा बोलून दाखवली. आलं लक्षात. गायत्रीऐवजी तुम्ही कालभैरवाची उपासना 1 वर्ष केलीत तर तुम्हाला हवा तो लाभ नक्की होईल, असं त्या अवधूतांनी माधवाचार्यांना म्हटलं. तर अवधूतांचे बोलणे मनावर घेऊन माधवाचार्यांनी साधनेला सुरुवात केली. कोणताही दोष येऊ न देता त्यांनी वर्षभर कालभैरवाची साधना केली. कधी सुरू केली हेही ते विसरले. पण एक दिवशी उपासनेला बसले असताना मी प्रसन्न आहे, काय वरदान हवे, असं ऐकू आलं. भास म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं आणि उपासना चालूच ठेवली. मी प्रसन्न आहे, काय वरदान हवे, पुन्हा भास समजून माधवाचार्यांनी उपासना सुरू ठेवली. मी प्रसन्न आहे, काय वरदान हवे. आता मात्र हा भास नाही याची खात्री झाल्यावर माधवाचार्यांनी विचारले, आपण कोण आहात. जे कोणी आहात ते पुढे येऊन बोलाल. माझ्याद्वारे काळभैरवाची उपासना सुरू आहे. ज्याची उपासना तू करत आहे तोच मी काळभैरव. मी मनुष्य रूपात आलोय, वरदान माग. मग समोर का नाही येत. माधवा, 13 वर्ष जे तू अखंड गायत्री मंत्राचा जप केलास त्याचं तीव्र तेजोलय तुझ्या भोवती आहे. माझ्या मनुष्य रूपाला ते सहन होणार नाही, म्हणून मी तुला सामोरी येऊ शकत नाही, असं काळभैरवांनी म्हटलं. जर तुम्ही त्या तेजाचा सामना करू शकत नसाल तर आपण माझ्या काहीच कामाच्या नाही. आपण जाऊ शकता. मी तुझे समाधान केल्याशिवाय जाऊ शकत नाही, मला दाताच येणार नाही, असे ते काळभैरव म्हणाला. तर मग गेली 13 वर्षाचं माझं गायत्री अनुष्ठान का फळले नाही याचं उत्तर द्या. तेव्हा ते म्हणाले, माधवा, ते निष्फळ झालं नाही. तुझी जन्मोजन्मीची पापे ते अनुष्ठान नष्ट करत होते, तुला अधिकाधिक निर्दोष करत होते. मग आता मी काय करू. परत वृंदावनात जा, अनुष्ठान सुरू कर. तुला अजून 1 वर्ष करायचंय. हे 1 वर्ष तुझं या जन्मातील पाप नष्ट होण्यात जाईल आणि मग तुला गायत्री प्रसन्न होईल. तुम्ही किंवा गायत्री कुठे असता, असं त्यांनी विचारले असता आम्ही इथेच असतो, पण वेगळ्या मितीत. हे मंत्र, जप आणि कर्मकांडे तुम्हाला आमच्या मितीत बघण्याची सिद्धी देतात, ज्याला तुम्ही साक्षात्कार म्हणता. माधवाचार्य वृंदावनात परतले. शांत स्थिर चित्ताने पुन्हा गायत्रीचे अनुष्ठान आरंभले. 1 वर्ष पूर्ण झालं. पहाटे उठून अनुष्ठानाला बसणार तोच, मी आलंय माधवा, वरदान माग. माते टाहू पाडून माधवाचार्य मनसोक्त रडले. माते पहिल्यांदा गायत्री मंत्र म्हणला तेव्हा खूप लालसा होती. आता मात्र काहीच नको ग, तू पावली हेच खूप आहे. माधवा, मागितलं तर पाहिजेच. माते, हा देह नष्ट झाला तरी देहाकडून घडलेलं अमर राहील आणि ते घडेपर्यंत तू साक्षीला असशील, असे वरदान दे, असं माधवाचार्यांनी गायत्री मातेला म्हटलं. तेव्हा त्यांनी तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला. पुढे 3 वर्षात माधवाचार्यांनी माधव नियम नावाचा अलौकिक ग्रंथ लिहिला. आजही तो ग्रंथ गायत्री उपासकांना मार्गदर्शक आहे. लक्षात घ्या, जो काही मंत्र, जप, कर्मकांड तुम्ही श्रद्धेने करता त्याचा प्रभाव पहिल्या क्षणापासूनच सुरू होत असतो. पण तुमच्या देहाभोवती जन्मोजन्मीची पापे वेडे घालून बसलेली असतात. देवतेची शक्ती ही तिथे अधिक खर्ची होत असते. जसे जसे आपण उपासना वाढवतो तसे तसे वेडे कमी होतात. शक्ती समीप येते आणि तुम्हाला वाटतं की तेज चढलं. ते तेज म्हणजे खरं तर पूर्वकर्माच्या वेड्यात झाकोळलेलं तुमचं मूळ रूप असतं. तर अशा प्रकारे आपल्याला उपासनेचं फळ हे पहिल्या दिवसापासून मिळत असतं. म्हणून आपल्याला उपासनेमध्ये खंड न पाडता ती नित्याने सुरू ठेवायची आहे. नित्याने आपल्याला आपली उपासना करायची आहे. प्रारब्ध हे कुणालाच चुकत नसतात, परंतु त्या प्रारब्धातून, त्या संकटातून स्थिर राहण्याची किंवा ते संकटांना जी सहन करण्याची जी क्षमता आहे ती वाढवतात आपले स्वामी, आपले गुरु जे असतात ते करतात. प्रारब्ध तर भोगावेच लागतात, ते कोणालाच टळत नाही, परंतु ते सहनशक्ती देतात ते आपले गुरु असतात. ते आपण नामस्मरणातून, आपल्या उपासनेतून कमी करू शकतो. स्वतःचा स्वभाव बदलण्याचा एकमेव मार्ग आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड नामस्मरण. आपण नित्यसेवेमध्ये जे मनोभावे नित्यसेवा करतात सेवेकरी, त्यांची समस्या मुक्ती तर होतेच, पण कायम स्वरूपात श्री स्वामींचे नित्य संरक्षण आपल्याला लाभत असतं. व्यक्तिगत आत्मविश्वास व श्रद्धा त्या प्रमाणात वाढून जीवन शांतिमय, समाधानाचे व प्रगतीचे होते. सुखात आणि दुःखात स्वामी महाराज आपली परीक्षा पाहत असतात. महाराज फार दयाळू आहेत. एखादा घोर पापी मनुष्य अनन्य भावाने शरण आला तरी महाराज त्यांचा उद्धार करतात. तेव्हा स्वामींचे चरण आपण कधीही सोडायचे नाहीये आणि कधीही सोडू नका. कारण आपण सेवेत येणं
ही आपली इच्छा नसून महाराजांची इच्छा आहे. आणि महाराजांच्या समोर आपण केंद्रात जाऊ, महाराजांच्या मंदिरात जाऊ, तिथे आपण बसून सेवा करणं हे सुद्धा, याला सुद्धा भाग्य लागतं. हे सुद्धा एक आपल्या नशिबाची गोष्ट आहे की आपण महाराजांच्या सेवेत आलो आहे. तर आपल्याला नेहमी हेच मागायचं आहे की कधीही आपल्या त्यांच्या चरणांचा आपल्याला विसर न पडो आणि त्यांच्या सेवेची सतत आपल्याला सेवेची नित्य सेवेची नित्यसेवेची संधी आपल्याला मिळू दे, हेच आपल्याला त्यांच्याकडे मागायचं आहे. सेवा मार्गाच्या सर्व 18 विभागाचा जो प्रचार आणि प्रसार करायचा असतो, ग्राम अभियान राबवायचे असते, यासारखे दुसरे सुख नाही. दत्त महाराज आणि स्वामी महाराज हे एकच आहेत. आपण खूप मोठ्या शक्तीजवळ आहे, हे प्रत्येक सेवेकऱ्याने लक्षात ठेवायला पाहिजे. त्यामुळे स्वामी महाराजांना भूषणावह होईल असेच आपण वर्तन केले पाहिजे. कारण आपण जे कृत्य करू त्याचा त्रास आपल्या गुरूंना होत असतो. आपण जर कुठले वाईट कृत्य करत असू तर त्याचा तेवढाच त्रास त्यांना होतो आणि आपल्याला कधीच हे आवडणार नाही की आपल्यामुळे आपल्या गुरुला त्रास होत आहे. म्हणून आपले कर्म हे लक्षात घेऊन ध्यानीमनी घेऊनच करायला पाहिजे. 4 भिंतींपेक्षा 2 पायाची चालती बोलती सेवा केंद्र निर्माण झाली पाहिजेत. मात्र अमुक एका सेवेकऱ्याच्या नावाने सेवा केंद्राची ओळख होण्यापेक्षा सर्व सेवा केंद्र स्वामींची आहेत याचे भान करत आपल्याला असायला पाहिजे. म्हणून नित्यसेवेत कधी खंड पडू द्यायचं नाही आहे. आपले अधिष्ठान, आपले आराध्य दैवत जे आहेत त्यांची उपासना आपल्याला करायची आहे. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.